नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स बघणार आहोत. म्हणजेच इंग्लिशचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला कुठलीही एग्जाम असो सर्व एग्जामला फायदा होणार आहे. बघा पहिला प्रश्न आहे बेनिवोलंट. सिनोनिम्स ऑफ बेनिवोलंट. बेनिवोलंट म्हणजे काय असते? दयाळू, काइंड. बेनिवोलंट म्हणजे दयाळू, काइंड. क्रुएल म्हणजे काय असते? क्रूर व्यक्ती, क्रूर. हर्ष म्हणजे कठोर, हर्ष म्हणजे कठोर. मेलिवोलंट म्हणजे तर याला म्हणतात द्वेषपूर्ण. मेलिवोलंट म्हणजे द्वेषपूर्ण. काइंड म्हणजे दयाळू. क्रुएल म्हणजे क्रूर व्यक्ती. हर्ष म्हणजे कठोर. क्वेश्चन नंबर सेकंड आहे डिलिजंट म्हणजे काय? तर बघा डिलिजंट म्हणजे हार्डवर्किंग. विद्यार्थ्यांनो प्रश्नाचे नंबर इकडल्या तिकडे झाले आहे. फाईल ट्रान्सफर करताना ते क्वेश्चन इकडल्या तिकडे झाले आहे. ठीक आहे. तर डिलिजंट म्हणजे काय असते? हार्डवर्किंग. लेझी म्हणजे आळशी. केअरलेस म्हणजे काय म्हणते? दुर्लक्ष करणारा. समजलं? इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. डिलिजंट म्हणजे हार्डवर्किंग. क्वेश्चन नंबर 4 आहे. काय विचारलंय? अँटोनिम्स ऑफ एक्सपांड. एक्सपांड म्हणजे वाढवणे. एक्सपांड म्हणजे वाढवणे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. एक्सटेंड म्हणजे सुद्धा वाढवणे. इनलार्ज म्हणजे सुद्धा मोठे करणे. तर काय होईल अँटोनिम्स? कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सिकुडणे, लहान. एक्सपांडच्या विरुद्धार्थी काय होणार? कॉन्ट्रॅक्ट. विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमचा स्कोर चेक करायचा आहे. टोटल 36 क्वेश्चन घेतले आहे मी. 36 मधून तुम्हाला किती स्कोर येते हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करून. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते ते सर्व देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार. जेनेरस म्हणजे काय असते? तर बघा जेनेरस म्हणजे काइंड हार्टेड. जेनेरस म्हणजे काइंड हार्टेड, दयाळू मनाचा. शेल्फिश म्हणजे स्वार्थी. ग्रीडी म्हणजे लालची. ग्रीडी म्हणजे लालची. आणि स्टिंगी म्हणजे कंजूस. स्टिंगी म्हणजे कंजूस. ठीक आहे. सिनोनिम्स ऑफ ऍडोर. ऍडोरचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. ऍडोर म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीला पूजणे किंवा पसंत करणे. ऍडोर म्हणजे लाईक करणे एखाद्या व्यक्तीला. तर काय आहे ना? ऍडमायर. ऍडमायर म्हणजे लाईक करणे, पसंत करणे, एखाद्या व्यक्तीला पूजणे. डिसलाईक म्हणजे हेट करणे. डिस्पाइस म्हणजे सुद्धा हेट करणे. ठीक आहे. हे तीन एकमेकांचे सिनोनिम्स. क्वेश्चन नंबर 7 आहे अँटोनिम्स ऑफ हंबल. हंबलचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर हंबल म्हणजे काय असते? चला सांगा. तर हंबलचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? एरोगंट. हंबलचा विरुद्धार्थी शब्द एरोगंट. हंबल म्हणजे पोलाइट. हंबल म्हणजे मॉडेस्ट. हंबल म्हणजे क्युरिशियस. आपण म्हणतो ना हंबल रिक्वेस्ट म्हणजे पोलाइट, सभ्य. क्वेश्चन नंबर 2 आहे. बघा क्वेश्चनचे नंबर इकडे तिकडे झाले आहे. ठीक आहे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. तर काय होणार याचा विरुद्धार्थी शब्द? निराशावादी म्हणजे पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. पॉझिटिव्ह म्हणजे आशावादी. होपफुल म्हणजे होपफुल म्हणजे आशावादी, चिअरफुल. हे शब्द त्याचे काय झाले? सिनोनिम्स. आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. क्वेश्चन नंबर 9 आहे ब्रेव. ब्रेवच्या विरुद्धार्थी अँटोनिम्स ऑफ ब्रेव. ब्रेव म्हणजे काय असते? ब्रेव म्हणजे बहादूर. तर काय आहे ना? कॉवर्डली. कॉवर्डली म्हणजे काय असते? भेकाळ. कॉवर्डली म्हणजे भेकाळ. फिअरलेस म्हणजे ब्रेव. कोरेजियस म्हणजे बहादूर. बोल्ड म्हणजे सुद्धा बहादूर. हे तिन्ही शब्द ब्रेवचे समानार्थी आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे ब्युटिफुल म्हणजे अट्रॅक्टिव्ह. ब्युटिफुल व्यक्ती अट्रॅक्टिव्ह. पॉवरफुल म्हणजे भयानक. पॉवरफुल म्हणजे भयानक. प्लेन म्हणजे साधा. क्वेश्चन नंबर 8 आहे क्विकचा सिनोनिम. सिनोनिम्स ऑफ क्विक. क्विकचं म्हणजे फास्ट. स्लो म्हणजे स्लो, लेझी, आळशी. स्टेडी म्हणजे स्थिर. स्टेडी म्हणजे स्थिर. लेझी म्हणजे आळशी. स्लो म्हणजे क्विकचा अँटोनिम्स. क्वेश्चन नंबर 12 आहे सिनोनिम्स ऑफ हॅप्पी. हॅप्पीचा समानार्थी शब्द. तर हॅप्पी म्हणजे काय आहे ना? कंटेंट.
कंटेंट म्हणजे हॅप्पी, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागावलेला, अनाय म्हणजे सुद्धा दुःखी. क्वेश्चन नंबर 13 आहे, इनोसेंट म्हणजे सांगा. इनोसेंट काय येणार? इनोसेंट म्हणजे प्युअर, इनोसेंट म्हणजे मासूम, निर्दोष, प्युअर. गिल्टी म्हणजे आता बघा गिल्टीचा काय शब्द येणार सांगा मराठीमध्ये. ब्लेमवर्ती म्हणजे निंदायोग्य, ब्लेमवर्ती म्हणजे निंदायोग्य. गिल्टीसाठी काय शब्द येणार सांगा मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये तर सर्वांना माहित आहे गिल्टी. अँटोनिम्स ऑफ डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय म्हणजे विध्वंस, नाश. त्याच्या विरुद्धार्थी काय ना बिल्ड, बिल्ड म्हणजे निर्माण करणे, तयार करणे. रन म्हणजे सुद्धा डिस्ट्रॉय, कोलॅप्स म्हणजे सुद्धा डिस्ट्रॉय, डिमोलिश म्हणजे सुद्धा डिस्ट्रॉय. तर काय येणार अँटोनिम्स ऑफ डिस्ट्रॉय? बिल्ड. क्वेश्चन नंबर 29 आहे, कॉम्प्लेक्सच्या अँटोनिम्स सांगायचं आहे. कॉम्प्लेक्सचा विरुद्धार्थी, तर कॉम्प्लेक्सच्या विरुद्धार्थी काय येणार? सिंपल. कॉम्प्लेक्स म्हणजे डिफिकल्ट येणार, कॉम्प्लिकेटेड येणार, कॉम्प्लिकेटेड. कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लिकेटेड, इंट्रिकेट. हे तिन्ही शब्द काय कॉम्प्लेक्सचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय येणार? सिंपल. क्वेश्चन नंबर 21 आहे, फेथफुल. तर सांगा फेथफुल म्हणजे काय असते? लॉयल. फेथफुल म्हणजे प्रामाणिक, लॉयल म्हणजे प्रामाणिक. डिसलॉयल म्हणजे अप्रामाणिक, फॉल्स म्हणजे चुकीचा, बिट्रायल म्हणजे सुद्धा अप्रामाणिक. क्वेश्चन नंबर 20 आहे, अँटोनिम्स ऑफ पोलाइट. पोलाइटचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पोलाइट म्हणजे काय असते? तर सांगा पोलाइट म्हणजे काय येणार? तर याचे आन्सर येणार रूड. रूड म्हणजे कठोर, पोलाइट म्हणजे सभ्य, प्रामाणिक, जेंटल. हे सर्व शब्द त्याचे काय येणार? समानार्थी. तर पोलाइटचे अँटोनिम्स काय येणार? रूड. क्वेश्चन नंबर 19 आहे, अँटोनिम्स ऑफ ऍग्री. ऍग्रीचं काय येणार? विरुद्धार्थी डिसऍग्री, ऍग्रीचा विरुद्धार्थी डिसऍग्री. फेल्युअर म्हणजे फेल, कन्सेंट, सपोर्ट. सांगा शब्द मराठीत सांगत जा. ज्या ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये सांगत चला आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला. विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात, त्यांना आवडते पण तरी सुद्धा लाईक नाही करत आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नाही करत, खूप कंजूस करतात. आणि तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. सिनोनिम्स ऑफ मेटिक्युलस. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या एक्झामसाठी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करा आणि तुमची एक्झाम कधी आहे ते सुद्धा मला कमेंट करा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर बघा मेटिक्युलसचा सिनोनिम्स काय आहे? तर बघा याचा आन्सर आहे मेटिक्युलसचा येणार राईट सटिक, बहुतेक याचा प्रिसाइज येणार. याचा आन्सर मी तुम्हाला टेलिग्रामला देतो, ठीक आहे. मी थोडा कन्फ्युज आहे. मेटिक्युलस म्हणजे काय असते? राईट असते. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही आन्सर कमेंट करा, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 35 आहे, सिनोनिम्स ऑफ फ्रेजाइल. फ्रेजाइल म्हणजे काय? नाजूक. नाजूक म्हणजे काय असते? ब्रिटल. ब्रिटल म्हणजे नाजूक, फ्रेजाइल म्हणजे नाजूक. स्ट्रॉंग अपोजिट. वीक म्हणजे कमजोर. रेझिलियंट काय असते? चला कमेंट करा. तर काय येणार? हे सुद्धा स्ट्रॉंग असते. तर फ्रेजाइलचा विरुद्ध समानार्थी काय असणार? ब्रिटल, नाजूक. क्वेश्चन नंबर 34 आहे, टेंजिबल. टेंजिबल म्हणजे काय असते? तर सांगा. टेंजिबल म्हणजे ज्याला आपण प्राप्त करू शकतो, टच करू शकतो. तर याचा अँटोनिम काय येणार? इनटेंजिबल. टेंजिबल, इनटेंजिबल. विजिबल म्हणजे दिसण्यायोग्य. हा झाला समानार्थी शब्द, ठीक आहे. फिजिकल म्हणजे समानार्थी, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, प्रोमिनंट. प्रोमिनंट म्हणजे काय असते? तर प्रोमिनंट म्हणजे प्रोमिनंटच्या अपोजिट सांगायचं आहे. प्रोमिनंटच्या अँटोनिम सांगायचं आहे. तर काय येणार? इनविजिबल. प्रोमिनंट म्हणजे क्लिअर, स्पष्ट. तर इनविजिबल याचा अँटोनिम येणार. क्वेश्चन नंबर 32 आहे, ॲम्बिशियस. ते ॲम्बिशियस काय असते? ॲम्बिशियस म्हणजे डिटरमाइंड. ॲम्बिशियस म्हणजे डिटरमाइंड, ठीक आहे.
ट्रान्सपरंट, ट्रान्सपरंट म्हणजे काय असते? क्लिअर. ट्रान्सपरंट म्हणजे क्लिअर, ज्याच्यातून आपण पाहू शकतो, अपारदर्शक, जसं ग्लास. आणि ओपेक म्हणजे काय असते? अपारदर्शक, अपारदर्शक. आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे. सटल म्हणजे सबटल. बी ला सायलेंट ठेवायचं आहे. तर काय येणार सटलचा सिनोनिम्स? तर काय येणार याचा आन्सर? डेलिकेट. सटल म्हणजे डेलिकेट. फॉर्च्युनेट, अँटोनिम्स ऑफ फॉर्च्युनेट. तर फॉर्च्युनेट म्हणजे काय असते? लक्की. तर याचे आन्सर काय येणार? अनलक्की. अँटोनिम्स फॉर्च्युनेटचं अनलक्की. फॉर्च्युनेट म्हणजे लक्की, ब्लेस, प्रॉस्पेरस, समानार्थी शब्द. क्वेश्चन नंबर 24 आहे. ऑब्सोलेट. ऑब्सोलेट म्हणजे काय असते? जुने, पुराणे, जुने, पुराणं, आउटडेटेड. मॉडर्न म्हणजे नवीन, रिसेंट, करंट, हे सर्व याचे अँटोनिम्स आहे. तर ऑब्सोलेट म्हणजे काय असते? आउटडेटेड, जुना. क्वेश्चन नंबर 23 आहे. इरॅडिकेट म्हणजे? इरॅडिकेट म्हणजे मुळापासून संपवणे. इरॅडिकेट म्हणजे काय असते? मुळापासून संपवणे. तर याचं आन्सर काय आहे ना? रिमूव्ह करणे. प्लांट म्हणजे एखादी गोष्ट लावणे. इस्टॅब्लिश म्हणजे निर्माण करणे, क्रिएट सुद्धा निर्माण करणे. तर इरॅडिकेटचा सिनोनिम्स काय आहे? रिमूव्ह, काढून टाकणे. क्वेश्चन नंबर 22 आहे. विक्ट्री. विक्ट्रीचा समानार्थी शब्द सांगा. तर बघा याचा आन्सर येणार ट्रिम्प. ट्रिम्प. काय प्रोनाउन करणार याला? विक्ट्रीचा सिनोनिम्स येते ट्रिम्प. विक्ट्री म्हणजे जिंकणे. तर डिफीट येणार का? नाही, हरणे. हरणे किंवा हरवणे होते. अरे कुठे गेलं? कोणता क्वेश्चन चालू होता आपला? 22. डिफीट म्हणजे हरवणे. फेल्युअर, कोलॅप्स. एक्सपांड. एक्सपांड म्हणजे वाढवणे. तर काय येणार याचा आन्सर? चला सांगा. तर बघा एक्सपांड म्हणजे वाढवणे. त्याचा अँटोनिम कॉन्ट्रॅक्ट. अँटोनिम येणार कॉन्ट्रॅक्ट. इन्लार्ज म्हणजे सुद्धा वाढवणे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे डिफिकल्ट. सांगा. रेझिलियंट म्हणजे काय असते? स्ट्रॉंग. काय असते? स्ट्रॉंग. रेझिलियंट म्हणजे स्ट्रॉंग. आधीच झाला. क्वेश्चन नंबर 18 आहे. सिनोनिम्स ऑफ अँग्री. अँग्रीचा काय येणार समानार्थी शब्द? फ्युरियस. अँग्रीचा समानार्थी शब्द फ्युरियस. काम म्हणजे शांत. काम म्हणजे शांत. पीसफुल म्हणजे सुद्धा शांत. हॅप्पी म्हणजे आनंदी. तर अँग्रीच्या हे झाले अँटोनिम्स. फ्युरियस म्हणजे अँग्री. क्वेश्चन नंबर 17 आहे. सक्सेस. सक्सेसच्या विरुद्धार्थी फेल्युअर. सक्सेसच्या विरुद्धार्थी काय येणार? फेल्युअर. सक्सेसच्या विरुद्धार्थी फेल्युअर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे काय असते? अबॅन्डनच्या विरुद्धार्थी. अबॅन्डन म्हणजे भरपूर प्रमाणात. अबॅन्डन म्हणजे भरपूर प्रमाणात. तर याचा आन्सर काय येणार? स्केअर. स्केअर म्हणजे कमी प्रमाणात. स्केअर म्हणजे कमी, तुटवडा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे. सिनोनिम्स ऑफ करेज. करेज म्हणजे शौर्य. करेज म्हणजे शौर्य. त्याचा सिनोनिम्स काय आहे ना? ब्रेवरी. करेजचा समानार्थी शब्द ब्रेवरी. आणि टिमिडिटी म्हणजे? टिमिडिटी म्हणजे भेकाड स्वभाव. भेकाड स्वभाव. क्वेश्चन नंबर 14 आहे. सिनोनिम्स ऑफ इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे काय असते? क्लेवर. इंटेलिजंट म्हणजे काय असते? क्लेवर, हुशार. डल, फुलिश हे नाही आहे. हे अँटोनिम झाले. इंटेलिजंट म्हणजे हुशार, क्लेवर. बघा विद्यार्थ्यांना क्वेश्चन नंबर 36 आहे. लास्ट क्वेश्चन आहे वाटतं हा आपला. हा ठीक आहे. आर्टिफिशियल म्हणजे नॅचरल. आर्टिफिशियल म्हणजे नॅचरल. याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी तिथे मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे ते मला सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.